तर मैदानामध्ये जाऊया. सामन्याला होते सुरुवात. पुनावळे विरुद्ध महाळुंगे. पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या त्यानं कव्हर्सला टॅप केला. त्यावरती एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. संघाचं खातं उघडलं गेले. हार्ड लक गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ. आपण ही चांगली फाईट दिली. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. किरण बारसकर बॅक टू द पवेलियन. एक सुंदर कॅच आणि इथे बसतोय पहिला धक्का. पुनावळे टीमला विकेटचं पतन. अजून एक चेंडू हवेत आणि याही वेळेला टिपला गेला झेल. गीतेश बोरगे खातं उघडत नाहीयेत. तंबूच्या आसऱ्याला विकेट. दोन गडी बाद धावफलकावरती 5 धावा आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर किरण बारसकरच्या बॅटमधून एक चौकार आला. चौकारानंतर पुढच्याच बॉलवरती किरण आउट झाला. नवीन फलंदाज योगेश आलेत. सुंदर ड्राईव्ह वाईडिश लॉंग पेक्षा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिकडे प्राप्त होईल ती एक धाव. एका धावेसोबतच धावफलक पुढे. षटक संपले पहिल्या क्रमांकाचा आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्री क्वार्टरची लढत आहे. 6 षटकांचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. थोडीशी घाई नक्कीच करा. वेळ वाचवणं अपेक्षित आहे. 2:26 मिनिटं झालेले आहेत. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील आजचा हा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातील नक्कीच आपण पाहतोय सेकंड लास्ट अंतिम दुसरा सामना मैदानामध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच ते गोलंदाज सज्ज होणार आहेत. मयुरेश कांबळे. नेहमीप्रमाणे मी जसा उल्लेख केला की सुरुवात अजिंक्य खैरे हमखास ते विकेट टेकर आहेत आणि विकेट घेऊनच मैदानावरती ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये प्रतिस्पर्धी संघावरती ते प्रेशर क्रिएट करतात. तर आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2, 3, 4 जितक्या षटकांची ओव्हर असेल मॅच असेल त्याप्रमाणे गोलंदाजाचा वापर केला जातो. मयुरेश 6 चेंडू लॉफ्टेड हिट होता लॉंग ऑनला. फिल्डर एका टप्प्यावरती नक्कीच बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू थांबवलाय आणि यासोबतच
एक धाव प्राप्त होते. धावफलकावरती धाव आहेत त्या 7. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. अजून थोडीशी जर वेगवान धाव घेतली असती तर कदाचित चान्स बनू शकला असता कॅच साठी. ते सांगतात संघातील खेळाडू की झेल घेणं अपेक्षित होतं, कारण मैदानावरती लिमिटेड ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये नक्कीच सेट बॅटर किंवा टॉप ऑर्डर मधला फलंदाज शेवटपर्यंत जर खेळला तर टार्गेट मोठं सेट होतं. सचिन गवळीसाठी आपण पाहतोय हा चेंडू अगदी बुंद्यातून टाकलेला बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सचिन गवळी 2 चेंडू 2, योगेश खिलतात 2 चेंडू 2 वरती. मयुरेशचं हे षटक. हो बॅट वेगानं फिरवली, काहीशी अपील, परंतु पंच या ठिकाणी नक्कीच कुठल्या प्रकारे अपीलला प्रतिसाद देत नाहीयेत. हा चेंडू मैदानावरती आला डॉट. ओव्हर नंबर 2 सुरू असताना आतापर्यंत 3 चेंडू टाकले त्या ओव्हर मधले. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली, दुसरा चेंडूवरती पुन्हा एक धाव आली, तिसरा बॉल पूर्णपणे डॉट. भैरवनाथ करंडक कुळे स्पर्धेतील चौथा दिवस. चौथ्या दिवसातील आपण पाहतोय हा 8व्या क्रमांकाचा सामना मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतोय. आठव्या बॅटने यावेळेचा चेंडू खेचला सरळ मिड विकेट मध्ये. डीपला फिल्डर आहेत, तिकडे प्राप्त होईल एक धाव. एकेरी दुहेरी धावांचे सत्र सुरू आहे. स्कोर कार्ड 9 अंकावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये मयुरेशने आतापर्यंत जबरदस्त कंट्रोल ठेवलेला आहे. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एकही वाईड किंवा नो नाहीये. अजून टप्पा आहे, योग्य दिशा आहे आणि कमालीची गोलंदाजी मैदानावरती करतोय. दूरवरचा रनअप. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, आडव्या बॅटनं मिड विकेटला उडवलाय. सरळ फिल्डर शोधलेत. मिड विकेट मध्ये आहे डीडी. दत्ता डोंगरे टिपतायत झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. बिग 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 विकेट गॉन. या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये असणारा सचिन गवळी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवत आहेत सचिन पांढरे. 9 धावा धावफलकावरती आहे. या हंगामामध्ये सातत्यानं आपण पाहिलं तर सचिन गवळी या नावाचा बोलबाला होता. या मैदान देखील त्यांनी गाजवलं होतं, परंतु आता भैरवनाथ करंडकामध्ये प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये माळुंगे क्रिकेट क्लब संघाच्या समोर सचिन गवळीची मोठी इनिंग निश्चितच आलेली नाहीये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार मयुरेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. याही वेळेला बॅटची कडा. थर्ड मॅनला शुभम सुतार आपण पाहतोय चेंडू थांबवतात आणि या चेंडूवरती मिळते एक धाव. यासोबतच 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावरती आहे, तर 3 विकेट गेलेत. ज्यामध्ये किरण बारसकर आपण पाहतोय आउट होताना पाहायला मिळालेले. त्या पटोपट निश्चितच मैदानावरती गीतेश बोरगे, सचिन गवळी हे 3 प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत. 10 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये शिल्लक आपल्याला निश्चित प्रमाणे पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती कुठला गोलंदाज येईल. या अगोदरच्या मॅचेस मध्ये आपण आनंद पाडाळे यांना पाहिलं 3ऱ्या ओव्हरमध्ये, तर अंतिम षटकामध्ये निलेश पाडाळे. हे आजचं कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीनं जुळून आले म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीमसाठी. आणि निश्चितच मैदानावरती 2 ओव्हरमध्ये 10 धावा कंजूशी गोलंदाजी झालेली आहे. पूर्णपणे बॅटरला थांबवून ठेवलेला आहे. त्यामुळे ओव्हर नंबर 3 मध्ये तीच जबाबदारी असेल, तेच रिपीट करण्याचं नक्कीच प्रामुख्याने आपण पाहतोय. जबाबदारी असेल आनंद पाडाळे यांच्या खांद्यावरती. समोर सचिन पांढरे. वेळेस देखील बॅटचा फ्लो जोरदार आहे, परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन नाही, मिस टायमिंग झालं. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाते.
स्कोर कार्ड वरती धावा 11. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 फेब्रुवारी प्रामुख्यानं शिवजन्मोत्सव रथोत्सव म्हणून आजचा दिवस आपण प्रामुख्यानं जो साजरा करतो. ओहो हो, बुंद्यात टाकलेला बॉल फायाचा वेध घेतोय. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे बॅट बॉलचा संपर्क येत नाहीये. चेंडू डॉट आला. शिवनेरी वरती खरं तर तुफानचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सारे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्री उंचीनं दिल्लीकडे ताट नजरेने पाहू लागला. अवघा दख्खन मंगलमय झाला. अनेक आरोळी सह्याद्रीच्या कडेकपारातून घुमले. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. आज तो शिवजन्मोत्सव सोहळा, शिवजयंतीचा तो सोहळा आपण पाहतो. दरम्यानचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. या चेंडूवरती देखील एकेरी धाव प्राप्त होते. एका धावेनं धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 12. मराठी माणसाला प्रामुख्याने ताट कणा करून जगायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान परत एकदा बॉल हवे. त्याही वेळेला फटका फसला. कनेक्शन होत नाहीये. वारंवार आपण पाहतोय बॅटचा फ्लो वेगवान आहे, परंतु बॅट बॉल पूर्णपणे नक्कीच तो संगम जुळून येत नाहीयेत आणि केवळ सिंगल डबलचं सूत्र सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. श्रीनाथ 11 पुनावळे संघाकडून किरण बारसकर किंवा सचिन गवळी या टॉप ऑर्डर मधील 2 पैकी एका बॅटरनं खेळपट्टीवरती थांबणं शेवटच्या ओव्हरपर्यंत फार अपेक्षित. दरम्यान स्ट्रेट हिट योगेशच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धाव आहेत त्या 17. मॅच मैदानावरती सुरू आहे, परंतु स्टेजच्या उजव्या बाजूला जी काही नेट आहे तिकडे आमचे आकाश भाऊ आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रॅक्टिस करतात. कारण ठाऊक आहे उद्या खेळायचे. एक नाही तर 2-2 टीम गावातील आहेत, त्यामुळं संधी कुठल्या ना कुठल्या टीममध्ये नक्कीच मिळेल. त्यासाठी आता प्रॅक्टिस करून घ्या. ज्या टीममध्ये चान्स मिळेल त्या टीमकडून खेळायचे. उगळे गावातील उद्या 2 संघ मैदानावरती खेळणार आहेत. एकाच गावामध्ये असं आपण अनेकदा पाहतो 2 ते 3 टीम्स असतात. कुळे गावामध्ये देखील ते चित्र आहे. भरपूर खेळाडू आहेत, त्यामुळं उद्या 2 संघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच कुठल्या टीममध्ये कोण खेळाडू आहेत ते अजून गुलदस्त्यामध्ये आहेत. ती लिस्ट अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत, त्यामुळे ते चित्र आपल्याला उद्याच पाहायला मिळेल की कुठल्या टीममध्ये कोण खेळेल, कोण कॅप्टन असेल. नितीन भाऊ साठे तर नक्कीच कॅप्टन असतील. ओहो हो, अंतिम षटकाला सुरुवात. पहिला बॉल प्ले अँड मिस आणि या चेंडूवरती बॅटर होतात रनआउट. निलेश पाडाळे भन्नाट वेग. पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला. ऑस्ट्रोमच्या थोडंसं बाहेरून टाकला. रनआउटच्या माध्यमातून बॅटरला आउट केलंय आणि इथे स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न योगेशांचा. फलंदाज बाद. छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है, छत्रपति का बच्चा दिल का सच्चा, बात ही नारी है. थँक्यू. 4 फलंदाज बाद. धावफलकावरती धाव आहेत त्या 17. 17चा खतरा. पुढचा बॉल योगेश साठी फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेचला. डीप मधून फिल्डर येत आहेत. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटचा चान्स आणि इथे पाहूया काय होणार. पंच तिसऱ्या पंचांची मदत प्रथमतः बिमर साठी आणि त्यानंतर धावबाद साठी. एकाच रिव्ह्यू मध्ये दोन्ही गोष्टी चेक होणार आहेत. पाहूया काय निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. उर्द वेस्ट हा चेंडू नो बॉल आहे का हे तपासलं जाईल. त्यानंतर जर ग्रीन सिग्नल मिळाला तर तिथे निश्चितच पुढचं चित्र चेक होईल धावबादचं. त्यामुळे नक्कीच या दोन्ही गोष्टी आता चेक होणार आहेत. क्रिकलाईट स्पोर्ट्स टीमचं विशेष आभार आपण सातत्यानं व्यक्त करतो. अमितजी भुजबळ सर आहेत, संपूर्ण टीम, प्रामुख्याने कॅमेरामॅन शिवम सर असतील, गणेश सर असतील, अंकित सर असतील. 17 धावा धावफलकावरती आहे. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. ओके
3 ओव्हरला 17 आहेत. आत्ताची अजून कुठलीच धाव ऍड केलेली नाहीये. पंच या ठिकाणी चेक करतायत. नो बॉल आणि फलंदाज सेफ आहेत. नो +2 या चेंडूवरती मिळतील 3 धावा. 20 धावा धावफलकावरती आहे. पुढचा चेंडू फ्री हिट ऑन. यावेळेसचा चेंडू मैदानामध्ये बुंदाट हा बॉल फ्री हिटचा चेंडू डॉट आलाय. 20 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील फक्त ओके. वीस धावा धावफलकावरती असताना पुन्हा एकदा ऑन साइडला ड्रॅग केलाय बॉल. त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी पलायन केले गेले कारण स्ट्राईक योगेशकडे ठेवायचे. त्यासाठी शुभमचा विकेट इथे सॅक्रिफाईस केला गेला. हरिभाऊ प्रयत्नामध्ये होते तिकडे निश्चितच मैदानावरती योगेशला आउट करण्याच्या, परंतु तिकडे योगेश सेफ आहेत. तर नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती दाखल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की गड किल्ल्यांच्या दगडात दिसते शिवबाची सावली. यस, थँक्यू डीजे. 21 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता, समोर उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. येस, इथे फिल्डरची थोडीशी गडबड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. शिवनेरी हे मंदिर माझं शिवबा माझी माऊली. शिवनेरी हे मंदिर माझं शिवबा माझी माऊली. गड किल्ल्यांच्या दगडात दिसते, गड किल्ल्यांच्या दगडात दिसते शिवबाची सावली. हे शिवबाची सावली. शिवनेरी हे मंदिर माझं शिवबा माझी माऊली. थँक्यू डीजे. 25 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. निलेश पाडाळे बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव. पुन्हा एकदा इथे आणि आता मैदानावरती चपलता दाखवली हरिभाऊ पाडाळे यांनी. मैदानामध्ये निश्चितच योगेशला आउट करायचं होतं आणि ते ध्येय साध्य केलंय. विकेटचं पतन, फलंदाज मैदानामध्ये बाद. DJ सव्वीस धावा धावफलकावरती आहे. आमच्या कॅमेरामॅन शिवम सरांना विनंती करेल, आपले आयोजक आकाश भाऊ आणि त्यांचे सहकारी खेळतात नेट प्रॅक्टिस मध्ये. नक्कीच ओव्हर ब्रेक मध्ये आपण तिकडे देखील थोडासा कॅमेरा फिरवावा, कारण त्यांचा सराव चालू आहे. उद्या ते ऍक्शन मध्ये असतील. 6 फलंदाज बाद. धावफलकावरती 26 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. इथे काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय. तर यासोबतच फर्स्ट इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धावा धावफलकावरती आहे. 28 इज अ टार्गेट. 28 धावेंचं आव्हान. तर नक्कीच आपण हिंदुत्वाचा झेंडा हाती दिसतोय रे. थँक्यू डीजे. तर नक्कीच आता ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकाल जी नेट मध्ये प्रॅक्टिस सुरू आहे ती
युट्यूबच्या माध्यमातून दर्शवली जाते. प्रेक्षक पाहत आहेत. राजा शुभा देव्हाऱ्यात तुझतोय रे, हिंदुत्वाचा झेंडा हाती दिसतोय रे. राजा शुभा देव्हाऱ्यात तुझतोय रे, हिंदुत्वाचा झेंडा हाती दिसतोय रे. राजा शुभा देव्हाऱ्यात तुझतोय रे. छाती गेली करू फुले गाती माझ्या राजांची ही ख्याती. बोले मराठी ही माती आणि सह्याद्रीची छाती गेली करू फुले गाती माझ्या राजांची ही ख्याती. चंद्र सूर्य पाहून लाजतोय रे, चंद्र सूर्य पाहून लाजतोय रे. राजा शुभा देव्हाऱ्यात पुजतोय रे, हिंदुत्वाचा झेंडा हाती दिसतोय रे. राजा शुभा देव्हाऱ्यात पुजतोय रे, हिंदुत्वाचा झेंडा हाती दिसतोय रे. राजा शुभा देव्हाऱ्यात पुजतोय रे. थँक्यू डीजे. तर जावे मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शुभम सुतार दुसऱ्या बाजूला हरी पाडाळे. ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या ओव्हरसाठी सचिन गवळी बनवले संघाकडून आपण पाहतो नक्कीच दाखल होत आहेत. सुपर टार्गेट आहे 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच 28 धावांचं आव्हान. या खेळपट्टीवरती अगदी साधं सोपं सुलभ इझी टार्गेट. पाहूया या सामन्यामध्ये काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हे जे सोपं आव्हान आहे ते अवघड केले जाणार का गोलंदाजच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मुळशी तालुक्याचा ढाण्यावाग हरी पाडाळे यांच्या बॅटमधून हुक स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या पार चौकार. थँक्यू. पहिला बॉल वरती चौकार. वॉटर स्ट्रोक. दुसरा चेंडू हळूवारपणे खेळलाय. समोरच्या बाजूला सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला चेंडू थांबवलाय. तोपर्यंत एक धाव या बॉलवरती प्राप्त होते. या दोन फलंदाजांबद्दल आपण अनेकदा चर्चा निश्चितच केलेली आहे. मॅच विनर खेळाडू आहेत. प्रतिभा फार मोठी मुळशी तालुक्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं. घातक विस्फोटक जोडी हा प्रश्न विचारल्यानंतर नक्कीच अपसुक या जोडीचं नाव पुढे येतं. दरम्यानचा हा चेंडू स्टेनच्या पाठीमागे खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधून चेंडू थोडासा लॉंग लेग कडे शिफ्ट झाला. त्यावरती एक धाव मिळाली. धावफलक 6. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 21 चेंडूंचा जो खेळ शिल्लक असेल. पहिल्याच बॉलवरती
चौकारानं सुरुवात केल्यानंतर हरी पाडळ यांच्याकडे देखील फार मोठा आत्मविश्वास. आणि पुन्हा एकदा पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले आणि याही वेळेला बॉल सीमारेषा पार. मनगटामध्ये आहे जोर. हरिभाऊ पाडळे यांच्या बॅट मधून आलाय हा सुंदर 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 10. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची. परत एकदा शफल होत खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय. नक्कीच क्षेत्ररक्षक शिवम बॉलच्या मागे येत आहेत. सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून या संघामध्ये खेळत आहेत. एक धाव मिळाली. धावफलकावरती धावा 11 पहिल्याच ओव्हरमध्ये. दोन्ही बॅटर आपण पाहतोय चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. 2 चौकार हरिभाऊ पाडळे यांच्या बॅटमधून आलेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये एखादा चौकार माझ्या देखील बॅटमधून असावा असा प्रश्न खरं तर तिथे मैदानावरती प्रयत्न होता शुभम सुतार यांचा, परंतु रिव्हरचा स्ट्रोक इनफिल्ड क्लिअर झालेला नाहीये. मैदानावरती कुठल्या प्रकारची धाव नसेल. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 11 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं फलंदाजीमधून चांगलं कॉन्ट्रीब्युशन अपेक्षित होतं. यापेक्षा अजून चांगला गेम अपेक्षित होता पुनावळे टीमकडून, परंतु किरण बारसकरचे विकेट टपाटपाट गितेश बोरगे आऊट झाले. क्रुशियल मोमेंटला मैदानावरती सचिन गवळी टिकून थांबणं अपेक्षित होतं. तिकडे विकेट गेली. दर्जेदार गोलंदाजी म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीमकडून आपण मैदानामध्ये पाहिली. आणि फलंदाजाला नक्कीच तिकडे आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. इकडे दुहेरी धावा काढू दिल्या. तिकडे फार नुकसान झालं नाही. ओव्हर नंबर 2. किरण बारसकरचा पहिलाच बॉल लॉफ केलाय लॉंग ऑनला. गितेश बोरगे डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. हरी पाडाळे बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. अकरा धावा धावफलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यात. 17 बॉल 17 धावेंची गरज असताना नवीन फलंदाज. चला थोडीशी घाई करा. नवीन बॅटर मैदानामध्ये अजिंक्य खैरे दाखल होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. यबळेचा चेंडू पुन्हा एकदा इथे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॅटनी बॉलचा संपर्क आणि टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू. हा बॉल मैदानावरती डॉट आलाय. कदाचित अजिंक्य मन बनून आले होते की पहिल्या बॉलवरती आपल्याला काहीसं वेगळं करायचंय. पहिल्या बॉलवरती रिव्हर्स खेळायचं, कारण पूर्णपणे जर तुम्ही पाहिलं पॉइंट बॅकवर्डचं क्षेत्र पूर्ण रिकामं. आणि इथे सरळ बॅटचा वापर केला. जरूर बॉल हवेत. 1 2 3 फिल्डर तिघांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि मिळते 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धाव आहेत त्या 12 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 3 दिवसाच्या तुलनेमध्ये आज हवेचा प्रचंड वेग जो मैदानावरती जरूर आपल्याला अनुभवायला मिळतोय. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारं वार. आधीमध्ये नक्कीच वाऱ्याची दिशा देखील बदलते. आणि आता नक्कीच वाऱ्याच्या एंडनं फटकेबाजी करत असताना शुभम सुतार स्ट्रायकिंग एंडला आहेत. झोनमध्ये वारा आहे आणि आता मैदानावरती निश्चितच कशा पद्धतीने ते फलंदाजी करतात ते देखील पाहणं अपेक्षित. हो धीम्या गतीने टाकलेला ऑस्टमच्या बाहेरून हा बॉल ठेवला. ठाऊक आहे किरणला, कारण जर आपण लेग स्टंपवरती बॉल टाकले ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन आहे शुभम सुतार यांचा. मैदानामध्ये निश्चितच आपण पाहतोय त्यांचा तो फेवरेट स्ट्रोक अजून या इनिंगमध्ये तरी पाहायला मिळालेला नाहीये. ऑफ स्टंपला शपल होऊन स्क्वेअर लेग मिड विकेट फोडणं. यस, आणि तो फटका जरूर पाहायला मिळणार आहे. जो मांग आहे वो पाय आहे. थँक्यू बॉस. आणि मैदानावरती हा षटकार 6 धावा.
चर्चा त्या फेवरेट स्ट्रोक बद्दल केली आणि नक्कीच त्या झोन मध्ये चेंडू मिळाला. षटकार खेळल्यानंतर ती गोड स्माईल चेहऱ्यावरती होती. यावेळेस डीप इंटू द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मैदानाच्या आतमध्ये विकेट. सचिन गवळी वा इथे मैदानावरती नक्कीच चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. विकेट आली. फलंदाज शुभम सुतार बॅक टू द पवेलियन. शुभम शुभम थँक्यू डीजे. 12 बॉल 10 धावेंची गरज आहे. एक षटकार एक चौकार अपेक्षित आहे 12 बॉल पैकी आणि ते या खेळपट्टीवरती अगदी इझी जरूर आहे. परंतु मैदानावरती ते आव्हान अवघड करण्यासाठी प्रयत्न आता मैदानावरती गोलंदाजांना करायचा आहे. षटक क्रमांक 3 मध्ये योगेश येतात गोलंदाजीच्या मार्कवरती. तर चौथा बॉलर कोण असणार हा देखील प्रश्न आज संघामध्ये निश्चितच आहे. या अगोदर रवी अण्णा दर्शले यांनी गोलंदाजी केली चौथा बॉलर म्हणून. काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि मैदानावरती निश्चितच एका गोलंदाजाची कमतरता जरूर भासते पुन्हा टीमला. ओव्हर नंबर 3 मध्ये योगेश कारले येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. पाहूया या षटकामध्ये काय घडेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार का. तर अजिंक्य खैरे मैदानावरती आहे. त्यांच्याकडं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आहेत. जिकडच्या तिकडे चेंडू खेळतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर पॉईंटला खेळतात. ऑन साईडला मिड विकेट लॉंग ऑनला खेळतात. इथे लेट कट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय. हलकासा फक्त दिशा द्यायची होती बॉलला. गली आणि थर्डमॅनचा जो फिल्डर आहे तिथून हलकासा जो गॅप दिसतोय त्या गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. दरम्यान फिल्डिंग मध्ये चेंजेस. फाईन लेगचा जो फिल्डर आहे थोडंसं तिकडे आता फाईन केले गेले त्या फिल्डरला. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन डीप मध्ये आणि आडव्या बॅटनं खेचला हा बॉल सरळ स्क्वेअर लेगला आणि तिथे एका टप्प्यावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चेंडू थांबवला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. धावफलकावरती 19 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर आपण अनेक पेअर्सची चर्चा केली मित्रांनो. बंधूंच्या जोड्या पाहिल्या. पिता पुत्राची जोडी पाहिली. या अगोदर किरण बारसकर आणि नक्कीच आपण पाहतो मैदानावरती खेळताना योगेश कारले हे मामे बंधूंची जोडी तुम्ही पाहिली. अजून एक वेगळी जोडी आहे. एक पुनवळेमध्ये आहेत एक म्हाळुंगेमध्ये आहेत. त्याबद्दल देखील हलकीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला. टीपमध्ये फिल्डर आहेत आणि निश्चितच तिकडे 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. पुनावळे गावातील खरं तर बोरगे परिवाराचे जावई आहेत अजिंक्य खैरे आणि गीतेश बोरगे ऑन साईडला नक्कीच क्षेत्ररक्षण करतात. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय ही नातीगोती हे जोड्या तुम्हाला ह्या पेअर्स तुम्हाला नक्कीच अनेकदा मैदानावरती पाहायला मिळतात. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बचावले गेलेत. बेस नाही पडली असा नक्कीच शब्द कानावरती आलाय. अगदी स्टंपला ब्रश करत बॉल किपरकडे गेला. अजिंक्यच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे त्याने देखील ओळखलं आणि इथे यापेक्षा मोठं नशीब काय असू शकतं मैदानावरती. क्रिकेट आहे. 20 धावा धावफलकावरती. मुवमेंट ऑफ द मॅच होऊ शकला असता कदाचित इथून मैदानावरती हलकासा कमबॅक परंतु कमी धावा आहेत. 8 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता. आज म्हाळुंगे संघ गुडलक घेऊन नक्कीच आलेला आहे आणि इथे चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग ऑफ द साऊंड अँड इट्स सिक्सर. 6 रन. थँक्यू डीजे. बहुधा किरण बारसकर यांना घरी चेंडू खरं तर थांबवणं अपेक्षित होतं ते सांगतायत सचिन. परंतु बहुधा थोडीशी घाई झाली आहे की इथे किरणला घरी जाण्याची. कारण अपेक्षा होती की या बॉलवरती तो चेंडू आतमध्ये ढकलेल रन थांबवेल. हो चेंडू खेळायचा तो ऑन साईडला.
चेंडू जातोय तो सरळ गलीमध्ये आणि तिकडे झेल टिपला गेलाय. कहीं पे निशाणा कहीं पे निगाह. बॅटचा फेस करता लवकर तो क्लोज झाला होता. बॅटच्या बाहेरील बाजूस चेंडू कनेक्ट झाला आणि गलीमध्ये थेट फिल्डरच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज आहे. पहा तो षटकार जर थांबवला असता, तिकडे एखाद दुसरी धाव जर मिळाली असती, तर या सामन्यामध्ये 6 बॉल 6 असं समीकरण कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. अजून मॅच इंटरेस्टिंग मोडवरती पाहायला मिळू शकली असती. दरम्यान अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये इथे सज्ज होताना पाहायला मिळतात. सौरभ गवळी आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. सौरभ आणि सचिन ही बंधूंची जोडी मैदानावरती. लेग ब्रेक्स टाकण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीमने मारली आहे बाजी. पोहोचतायत क्वार्टर फायनल मध्ये. हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक श्रीनाथ 11 पुनावळे टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस आता आपण लगेच या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर दोन्ही संघांच्या संघनायक टॉस साठी त्वरित या. चला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच